मुरमुऱ्याचा चिवडा झालाय आता. चला त्याला थंड होऊ द्यायचं, नंतर मग हा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. काल व्हिडिओला आहे ना काही कंटेंट पण नव्हता आणि बऱ्याच ताई बोलल्या की ताई आराम करा. म्हटलं चला खूप दिवस झाले आरामही केलेला नव्हता, तर काल मी सुट्टी घेतली आणि दिवसभर आराम केला. तर आता पुन्हा आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी पूजासाठी टिफिन बनवायचा होता. तर खूप दिवसांनी मी धपाटे बनवते कोबीचे, तर खूप छान लागतात हे धपाटे. माझं हे फूड प्रोसेसर आहे ना कोबीसाठी तर खूप बेस्ट आहे, कारण कोबी यामध्ये ना खूप जास्त चॉप होतो, कांदासुद्धा होतो, पण कोबी जास्त असतो ना त्यामुळे मग मी यामध्येच बारीक करून घेते. जितका आपल्याला बारीक करता येईल तितका बारीक होतो यामध्ये. आणि हे कांदा चॉपर मी मिशोवरून मागितलं होतं, तर ऑफर होती. मला 170 मध्ये ना 2 मिळाले. एक ते दोरीने ओढतात ना ते एक मिळालं आणि हे एक, तर हे मला जास्त आवडतं. यामध्ये ना खूप साऱ्या भाज्या बारीक कट होतात. आणि आता मी कोबीचे धपाटे करते, तर त्यासाठी वाटण तयार करते. काल तुम्ही सर्वांनी रील बघितली असेल, शॉर्टवरती मी याची पूर्ण रेसिपी टाकलेली आहे आणि काय काय टाकलं ते पण त्यामध्ये दिलेलं आहे. खूप साऱ्या ताई माझे रील बघतात आणि खूप साऱ्या ताईंना माझ्या रेसिपी पण खूप आवडतात. तर चला आता नक्की करून बघा धपाटे. यामध्ये ना तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं, नाचणीचं कोणतंही पीठ वापरू शकता, तरी पण चालेल. तर मी तांदळाचंच टाकलंय आणि चणा डाळ मी भिजवली होती ती वाटून टाकली. तर अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. आणि हा माझा पॅन खूप साऱ्या ताईंनी विचारला, तर इंडस व्हॅली कंपनीने मला पाठवला ना, तुम्हाला मी दाखवलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये. तर याची लिंक पण मी त्या व्हिडिओ खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही नक्की बघा याची प्राईस. तर खूप छान आहे हा पॅन, तर मला खूप आवडला. मेन म्हणजे हा लोखंडी आहे आणि आपल्या शरीरासाठी ना लोह खूप महत्त्वाचं आहे. तर यावरती ना पदार्थ अजिबात चिटकला सुद्धा नाही, खूप मस्त झाले पराठे. पॅन मोठा असल्यामुळे ना यावरती ना 4 धपाटे मी बनवले, म्हणजे काम पण पटापट होतं. आता पूजाला खायला देते, यासोबत चटणी टोमॅटो सॉस पण खाऊ शकतो. झालं का मम्मी? हे काय होत आलंय. चला आज मस्त पूजाच्या टिफिनला आहे ना कोबीचे पराठे धपाटे केलेले, खूप मस्त झाले आणि नवीन पॅन वरतीच केले. तर यावरती खूप भारी झाले, म्हणजे एकदम असे 4 त्यावरती मी टाकले, म्हणजे पटापट होता. आणि बघू आता खाल्यानंतर पूजा सांगेल कसे झाले. मी आता टिफिनलाच घेऊन जाते डायरेक्ट. आता पूजा थोडी डायटिंग करते, सकाळी लवकर उठून टेरेस वरती मस्त झुंबा डान्स व्यायाम करत असते. आणि आता तिचं आवरलंय, तयारी झालीये, टिफिनच बनवायचा बाकी होता. चल येऊ का? हां बाय बाय बाय. चला तर आता व्हिडिओला छान सुरुवात झालेली आहे, पण पुढे जाण्याआधी तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे. गेली आठवड्यापासून आहे ना पूजा आणि आम्ही दोघी पण आहे ना एक प्रोडक्ट्स वापरतोय केसांसाठी, तर म्हणून म्हटलं तुम्हाला पण ते शेअर करू. तर हा आहे सेसा आयुर्वेदिक हेअर अँड स्कॅल्प मेडिसिन अँटी हेअर फॉल शॅम्पू. तर हा आम्हाला कंपनीकडून आलेला आहे, कंपनीने पाठवलेला आहे, आधीच सांगून देते. पण खरंच हा वापरल्यानंतर आम्हाला समजलं की याचे परिणाम खरंच खूप बेस्ट आहे, कारण लावल्यानंतर केस अगदी असे मऊ सॉफ्ट लागायला लागले हाताला आणि केसांना मस्त शाईन पण आली. आता सध्या वातावरणामध्ये बरेच बदल होत असतात आणि प्रत्येक ऋतूचा आपल्या केसांवरती परिणाम होतो. त्यामुळे केस गळती होणे, केस खराब होतात, केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोंडा होतो. खूप साऱ्या ताईंना केसांच्या खूप साऱ्या समस्या असतात, तर त्यावरती हा शॅम्पू खूप छान काम करतो, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही वापरलेलं आहे. पूर्णपणे आयुर्वेदिक पदार्थांनी हा शॅम्पू बनवण्यात आलेला आहे. तर यावरती तुम्हाला इथे चित्र पण दिसत असेल बघा. यामध्ये ऑनियन म्हणजे कांदा, ग्रीतकुमारी, भृंगराज, ऑलमंड, नीम असे बरेच आयुर्वेदिक पदार्थ वापरून हा शॅम्पू बनवलेला आहे. तर याचा खरंच आपल्या केसांवरती खूप छान परिणाम होतो. तर 2 आठवडे वापरल्यानंतर आपल्याला याचे परिणाम दिसून येतात. समजा आपल्या डोक्याच्या स्कॅल्पला काही इन्फेक्शन असेल त्वचेला, किंवा मग केसांमध्ये कोंडा असेल, केस गळती होत असेल, किंवा केसांची ग्रोथ होत नसेल, तर त्यावरती हा शॅम्पू ना छान काम करतो. आता बऱ्याच ताईंना वाटतं की आपले केस असे लांबसडक, ताटसर, काळेभोर, सिल्की, मुलायम असावे. तर खरंच तुम्ही वापरून बघा हा शॅम्पू. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. आणि खूप जास्त महाग पण नाही आहे, सर्वांना परवडेल अशीच प्राइस आहे याची. तुम्ही नक्कीच चेक करा आणि बघा. आणि खरंच तुम्हाला जर काही समस्या असेल केसांवरती तर नक्की वापरून बघा.
तुम्हाला 2 आठवड्यानंतर याचे परिणाम दिसून येतील. समजा आता आपले केस गळतात आणि जिथे आपले केस गळतात त्या ठिकाणी नवीन केस येतात, तर नवीन केस येत असताना काही वेळेस केसांची ग्रोथ खूप हळूहळू होते. पण हा शॅम्पू वापरल्यानंतर आहे ना केसांची ग्रोथ पण छान होते, म्हणजे नवीन केस पण येण्यास मदत चांगली होते. म्हणून मग तुम्हाला हा शॅम्पू मी शेअर केलेला आहे, तर बघा नक्की तुम्ही. चला आता सकाळची सर्व कामं आटोपली, पूजा पण हॉस्पिटलला गेली आणि सकाळचा नाश्ता पण मस्त भन्नाट झाला होता. कोबीचे धपाटे, खूप दिवसांनी मी कोबीचे धपाटे बनवले आणि खूप टेस्टी झाले होते. आमचा नाश्ताने आमचं तर जेवणच झालं असंच समजा, मस्त पोटभरीचा. तर चला आता दुपारची वेळ 12-12:30 वाजले, लाईट गेलेला आहे, थोडा थोडा अंधार वाटतोय, बाहेर पण असं अंधारून आलेलं आहे आणि खूप जोराचा पाऊस येण्याची शक्यता वाटते, कारण गरम पण होतंय आणि आमच्याकडे लाईट पण गेलं आहे. पण म्हटलं चला आता मस्त आज आहे ना वेळ भेटलाय तर चिवडा करायचा आहे. 2-3 प्रकारचा चिवडा बनवणार आहे मी आज. तर हे मुरमुरे कुरमुरे मी मार्केटमधून 2 पॅकेट घेऊन आली आणि मक्याचं पण आणलाय पोह्याचा. तर म्हटलं चला जेवढे होईल तेवढे चिवडे बनवू आपण, कारण अशा वातावरणामध्ये ना मस्त असा चिवडा वगैरे खायला मस्त वाटतं ना, आणि डाएटसाठी पण चिवडा छान असतो. तर म्हटलं चला पूजा पण कधी कधी टिफिनला घेऊन जात जाईल. तर चला आता सुरुवात तर करते मी तयारी करायची. शेंगदाणे थोडेफार फोडून घेतले, सोलावे लागले ना, शेंगदाणे संपले होते आणि खोबरं वगैरे सर्व कापून घेते. तर चला चिवडा रेसिपी तुम्हाला येईल रीलवरती, तेव्हा बघा तुम्ही. पण मी आता सर्व आवडते आणि हां मस्त फ्रेश असा ताजा कढीपत्ता घेऊन आली मी. इथंच मोठं झाड आहे कढीपत्त्याचं, तर चिवडा म्हटलं तर कढीपत्ता लागतोच त्याला आणि खूप मस्त स्मेल येते आहे कढीपत्त्याची. तर चला आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सुरुवातीला मी आता इथे मुरमुऱ्याचा चिवडा करते. तर बऱ्याच ताईंना मुरमुऱ्याचा चिवडा येतो, दाखवायची एवढी काही गरज नाही, त्यामुळे मी एवढी डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवते तुम्हाला. मुरमुरे मी सर्व काही काढून घेतले आणि थोडेफार ऊन होतं बाहेर सकाळी, तर उन्हात ठेवले. त्यानंतर आता सर्व काही तयारी करून घेते. सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये अधूनमधून आहे ना भूक लागते. तर आपली ही छोटीशी भूक भागवण्यासाठी ना हलका फुलका असा हा आहार म्हणजे चिवडा वगैरे असं स्नॅक म्हणून आपण खाऊ शकतो. सध्या आता मागच्या आठवड्यामध्ये ना बरेच गोडधोड पदार्थ खाण्यात आले. गणपती बाप्पांना आपण रोज काही ना काही गोड करत होतो, तर त्यामुळे थोडं वेट पण वाढल्यासारखं वाटतंय. म्हणून म्हटलं आता थोडंफार आहे ना सर्वांचंच वेट कमी करायचं आहे, तर डाएटसाठी का होईना पण थोडं काहीतरी बनवून ठेवू. म्हणजे खूप जास्त जड हेवी नाश्ता वगैरे करायचा नाही, हलका फुलका नाश्ता करायचा आणि दुपारचं जेवण पण हलकं फुलकं. आणि हा चिवडा पण अधूनमधून खायला बरा असतो. आता इथे मी मुरमुऱ्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व काही तेलामध्ये तळून घेतलं, क्रिस्पी केलं आणि ते टाकलं. आणि सर्वात शेवटी फोडणी टाकली. तर फोडणी मी थंड करूनच टाकली, गरम नाही टाकली. त्यानंतर हलकीशी थोडीशी पिठी साखर त्यावरती भुरळली आहे आणि मीठ वगैरे सर्व काही मी फोडणीतच टाकलं होतं. चिवडा तर तसा डिटेलमध्ये बघायचा असेल तुम्हाला तर मी दिवाळीचे फराळ खूप सारे बनवले सुवर्णास किचन चॅनलवरती. मुरमुऱ्याचा चिवडा झालाय आता. चला त्याला थंड होऊ द्यायचं, नंतर मग हा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा. आता दुसरा चिवडा मी करते मक्याचा. तर मक्याचे पोहे आणलेले ते तेलामध्ये तळून घ्यायचे. तर तेल तापत ठेवलंय कढईमध्ये शेगडीवरती आणि खोबऱ्याच्या पातळ चकत्या करून घेतल्या. शेंगदाणे वगैरे सर्व काही काढलेले होते. तर इथं मी मक्याचे पोहे तेलामध्ये टाकले आणि अशी मस्त फुलल्यानंतर आहे ना ते काढून घ्यायचे. खूप जास्त तेलामध्ये ते तळायचे नाही, तर ते लाल होतील आणि करपट लागतील. तर असे मस्त हलके फुलके तळून घ्यायचे सर्व पोहे. बाहेर पाऊस पण चालू होता, खूप जोराचा पाऊस सुरू झालाय आता बाहेर आणि खूप गरम होतंय घरामध्ये. मी चिवडा बनवते पण मला खूप गरम झालं होतं. म्हटलं चला थोडीशी पावसाची रिमझिम पण घेऊ अंगावरती, तर खूप भारी वाटतंय. आणि हा माझ्या घराच्या पाठीमागचा परिसर आहे, पडीत आहे सर्व काही. बघा थोडंसं जरा बरं वाटतंय, गारगार वाटतंय मला. आणि घरामध्ये चिवडा करते ना कधीची तर खूप गरम होत होतं. लाईट पण गेल्या होत्या पण आता आल्या आहे लाईट. तर म्हटलं चला थोडंसं बाहेर पण मस्त पावसाचा आनंद घेऊ. तुम्हाला माहितीच आहे मला पाऊस किती आवडतो, खूप भारी वाटतंय. कमी झाला आता परत थोडासा, पण आभाळ असं काळं भोर होऊन आलेलं आहे.
अजून पण पाऊस भरपूर आहे, कारण 2-3 दिवस आहे ना खूप म्हणजे खूप पाऊस सांगितलेला आहे. तुमच्याकडे पण पाऊस येत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. मक्याचे पोहे ना छान मस्त तळून घेतले. चला आता शेंगदाणे थोडेसे तळते, खोबरं शेंगदाणे. मक्याचे पोहे सर्व तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आता इथे मी शेंगदाणे तळून घेते, मस्त क्रिस्पी करून घ्यायचे. खोबरं पण त्याचप्रमाणे असं थोडंसं ब्राऊन रंगावरती ना तळून घ्यायचं. खोबऱ्याच्या चकत्या पातळच करायच्या, जाडणे करायच्या. आणि हे सर्व पदार्थ आहे ना असे मस्त तळल्यानंतर आपल्याला ते चिवड्यामध्ये टाकायचे. तर इथे मी मनुका आणि काजू पण थोडेफार असे क्रिस्पी तळून घेतले, ते पण चिवड्यामध्ये खूप छान लागतात. आणि हिरवी मिरची ना कापून घेतली होती, 7-8 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती, ती पण तेलामध्ये टाकली. तर हे तिन्ही पदार्थ आहे ना थोडेसे त्याला पाणी असतं ना तर ते छान असे तळल्यानंतर थंड होऊ द्यायचे आणि नंतर टाकायचे. लगेच गरम गरम असताना नाही टाकायचे. आता सर्वात शेवटी ना फोडणी टाकायची. तर मी तेलामध्ये ना अर्धा चमचा मोहरी आणि जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची, त्यानंतर शेगडी बंद करून टाकायची. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, थोडीशी आमचूर पावडर. तर हे सर्व काही फोडणीमध्येच टाकायचं. आणि ह्याच फोडणीमध्ये ना मीठ पण टाकायचं. तर चाट मसाला टाकायचा राहिला होता तो टाकला. आणि फोडणीमध्ये मीठ जर नाही टाकलं तर तुम्ही वरतून पण टाकू शकता. तर इथं ही सर्व काही फोडणी ना मक्याच्या पोह्यावर घातली आणि जे काही पदार्थ तळले होते ते पण टाकले मी. आणि मीठ मी फोडणीत नाही टाकलं ना, विसरली होती, तर आत्ता टाकलं आहे चवीनुसार. आता हे सर्व काही चांगलं हलक्या फुलक्या हाताने मिक्स करायचं. पिठी साखर पण टाकली यामध्ये मी 2 चमचे. तर पिठी साखर टाकल्यामुळे ना छान मस्त टेस्ट येते चिवड्याला. तर हे मक्याचे पोहे ना खूप मस्त असतात खायला पण, यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. आणि नक्की करून बघा, असा मस्त होतो ना हा चिवडा, पटकन पण होतो, खूप जास्त वेळ पण लागत नाही. चिवडा करताना आहे ना फोडणी टाकताना आहे ना यामध्ये कोमट किंवा थंड केल्यानंतरच टाकायची, म्हणजे चिवडा आहे ना पटकन नरम होत नाही. सध्या आता वातावरण पावसाळ्याचं आहे ना, त्यामुळे पटकन हवेने ना पदार्थ सादळतात. आणि हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा आहे ना अजिबातही तेलकट झालेला नाही, खूप मस्त लागला. यानंतर आता मी करते पोह्याचा चिवडा. तर पूजाला आहे ना पोह्यांचा चिवडा खूप आवडतो. आपण जे नॉर्मल पोहे आणतो ना कांदे पोहे बनवण्यासाठी, तेच मी इथे घेतले. पण मी हे तळणार अजिबात नाही आहे, कारण पोहे ना तळल्यानंतर खूप तेलकट होतात ते. तर मी कढईमध्ये फक्त 2-3 चमचे तेल टाकलं आहे. त्यामध्ये हळद पावडर टाकली अर्धा चमचा आणि सर्व काही पोहे त्यामध्ये आता परतवून घेते. मंद आचेवरती ना पोहे छान असे भाजून घ्यायचे, खूप जास्त पण नाही भाजायचे, हलके फुलके असे मस्त गरम झाल्यानंतर ते असे क्रिस्पी कुरकुरीत होतात. आणि हळदीमुळे ना पोह्यांना छान असा मस्त पिवळा रंगही आलेला आहे. 5 ते 7 मिनटं मी मंद आचेवरती पोहे चांगले परतले आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घेतले. प्लेट जरा छोटी आहे ना, तर मी आता मोठ्या परातमध्ये ते काढून घेते, कारण ते थोडेफार आहे ना गरम आहे, त्यामुळे ते थोडेफार थंड होतील. आता कढईमध्ये इथे मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा धना पावडरही टाकली. आता एवढीच फोडणी फक्त, यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर काही टाकली नाही. हळद आपण पोहे गरम करताना टाकलेली आहे. आणि ही फोडणी गरम गरम असतानाच आपल्याला पोह्यामध्ये टाकायची आहे. आणि बाजूला मी शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, काजू, मनुका सर्व काही तळून घेतलेलं होतं. ते सर्व तळून घेतल्यानंतर यामध्ये टाकलं. आता यामध्ये मी चाट मसाला, आमचूर पावडर आणि पिठी साखर टाकते आणि बारीक मीठ पण टाकायचं. तर हे सर्व काही टाकल्यानंतर मग ही पातळ पोहे ना चांगले हाताने मिक्स करून घ्यायचे. तर या पोह्याच्या चिवड्यामध्ये ना अजिबात जास्त तेल वापरायचं नाही, म्हणजे असे हलके फुलके मस्त लागतात. या पोह्यांऐवजी तुम्ही पातळ पोहे मिळतात ना, कागदी पोहे म्हणतात त्याला, ते पण वापरू शकता. तर हा पोह्याचा चिवडा पण अगदी खूप मस्त पटकन झटपट झालेला आहे आणि टेस्टी पण झालेला होता. सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे. यामध्ये सर्वात शेवटी मी ना अर्धा चमचा चाट मसाला टाकते. चाट मसाला टाकल्यामुळे चिवडा खूप भारी लागतो. प्रत्येक चिवड्यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर किंवा मग काळं मीठ असतं ना ते टाकायचं. यामध्ये मी थोडंसं काळं मीठ पण टाकलं आहे. आता आपला हा पोह्याचा चिवडा खूप छान मस्त दिसतोय. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा. आता माझे तिन्ही प्रकारचे चिवडे इथे करून झालेले आहे. तर हा मुरमुऱ्याचा चिवडा खूप मस्त झालेला आहे, टेस्ट पण खूप भारी होती. केल्यानंतर खाऊन पण बघितला आणि मुरमुरे पण मी ना गरम करून घेतले होते, थोडेसे हलके हलके, त्यामुळे ते असे क्रिस्पी झाले.
आणि हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा पण खूप मस्त क्रिस्पी झालेला आहे. तर यामध्ये मी ना फुटाण्याच्या डाळ्या टाकलेल्या नाही आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर टाका तुम्ही. आणि हा पोह्याचा चिवडा अजिबातही तेलकट झालेला नाही आहे, खूप मस्त झालेला आहे चवीला पण. आता हे थोडेफार आहे ना थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग एखाद्या बर्नीमध्ये किंवा मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार. आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत उद्याच्या नवीन ब्लॉगसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.